बॉबी चित्रपटाचं कास्टिंग आणि त्याचं संगीत आणि इतर गोष्टींविषयी आपण बोललो. बॉबी चित्रपट सुपरहिट झाला हेही आपण बोललो. पण बॉबी चित्रपटाचा परिणाम हा दूरगामी होता. या चित्रपटाने एकूणच चित्रपट सृष्टीमध्ये बरेच बदल केले. काय मूलगामी बदल घडले बॉबीमुळे हे पाहूया बॉबीच्या आजच्या भागात. या धर्तीवरचं सर्वोत्तम ते वेचून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये. मंडळी, बॉबी सिनेमाची जेव्हा जडणघडण होत होती तेव्हा बॉबीच्या गाण्यांची जेव्हा वेळ आली तेव्हा ऋषी कपूर यांच्याकरता कोणता कोरिओग्राफर किंवा नृत्य दिग्दर्शक यांना बोलवावं असा विचार चालू होता. तेव्हा राज कपूर यांनी ऋषी कपूर यांना सांगितलं की हा तुझा पहिला चित्रपट आहे आणि तुझ्यावर कुठल्याही नृत्य दिग्दर्शकाचा प्रभाव असू नये, कुणाचेही विशिष्ट संस्कार असू नयेत असं मला वाटतं. आणि म्हणून ऋषी कपूर यांना या संपूर्ण चित्रपटात जर आपण पाहिलं तर कुठल्याही गाण्यामध्ये विशेष अशा डान्स स्टेप्स नाहीत. आणि तेच ऋषी कपूर यांच्या संपूर्ण कारकिर्दीतलं एक लक्षण ठरलं. याचं कारण त्याच्यानंतरच ऋषी कपूर यांनी स्वतःची अशी नृत्यशैली विकसित केली. हे झालं नाचाविषयी. गाण्याकरता सुद्धा ऋषी कपूर यांच्याकरता एक फ्रेश आवाज राज कपूर यांना हवा होता आणि त्याचवेळी त्यांना भेटला तो तरणा गायक शैलेंद्र यांचे वडील हे व्ही शांताराम यांच्याकडे असिस्ट करायचे आणि राज कपूर यांचे लेखक व्ही.पी. साठे यांच्याही ते ओळखीचे होते. त्यांनीच व्ही.पी. साठे यांनी शैलेंद्र यांची ओळख राज कपूर यांच्याकडे करून दिली आणि त्यानंतर शैलेंद्र आणि ऋषी कपूर अशी जी जोडगोळी निर्माण झाली आणि तिने काय इतिहास घडवला ते आपण जाणतो. चित्रपटात एक प्रसंग आहे की ऋषी कपूर हे बॉबीला तिच्या घरी भेटायला जातात. बॉबी जेव्हा स्वयंपाक करत असते आणि ती तशीच बाहेर येते तेव्हा स्वयंपाक करता करता ती आपले केस हाताने सावरायला जाते आणि त्या गडबडीत तिच्या डोक्याला बेसन लागतो. ही घटना तंतोतंत राज कपूर यांच्या आयुष्यात यापूर्वी घडली होती. जेव्हा एका चित्रपटासंदर्भात राज कपूर हे नर्गिस यांना भेटायला गेले आणि तेव्हा नर्गिस ह्या त्यांची आई जगदनबाई यांच्यासोबत राहत होत्या. त्यावेळी नर्गिस सुद्धा स्वयंपाक करत होत्या. त्यांनी दरवाजा उघडला, आपल्या डोक्यावरून हात फिरवला आणि हातातलं बेसन केसांना लागलं होतं. ती फ्रेम राज कपूर यांच्या डोक्यात तेव्हापासून घट्ट बसली होती. ती त्यांनी आपल्या मुलाच्या पदार्पणाच्या चित्रपटात म्हणजे बॉबीमध्ये वापरली आणि एक आयकॉनिक डिरेक्टोरियल फ्रेम म्हणून तिचा उल्लेख होतो. असो, यानंतर बॉबीच्या यशाविषयी बोलूया. साधारण 35 लाखामध्ये हा चित्रपट बनला आणि 4.5 कोटीचा धंदा या चित्रपटाने केला. निसंशय 1973 सालचा तो सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा सिनेमा होताच, पण त्या संपूर्ण दशकातला म्हणजे 70च्या दशकातला शोले नंतरचा तो दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. देशातच नाही तर विदेशात सुद्धा, रशियात सुद्धा बॉबीने आपले झेंडे काढले. 1975 मध्ये बॉबी तिकडे रिलीज झाला आणि त्या वर्षी बॉबी हा एकूणच रशियातला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आणि त्याबरोबरच बॉबी हा आवारा नंतरचा रशियामध्ये प्रदर्शित झालेला आणि सर्वाधिक पसंत केला गेलेला दुसरा चित्रपट ठरला. अशा असंख्य गोष्टी या चित्रपटाबाबत आपल्याला सांगता येतील. एक अजून 2 आठवणी आपण सांगू शकतो या चित्रपटाविषयी. प्रेम चोप्रा यांची या चित्रपटात भूमिका होती आणि प्रेम चोप्रा यांना एक डायलॉग राज कपूर यांनी दिला होता, प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा. आणि प्रेम चोप्रा यांना हा डायलॉग अत्यंत कॉमन वाटत होता. त्यांना वाटत होतं ह्या डायलॉग मध्ये काहीच दम नाही. पण मात्र राज कपूर यांनी सांगितलं की तुम्ही हा डायलॉग घ्या. त्यांनी तो घेतला आणि त्यानंतर आजपर्यंत प्रेम चोप्रा यांची ओळखच या संवादाने होते. त्यानंतर राहिले प्रेमनाथ यांच्याकरता जे जॅक ब्रिगांताचं कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टर करता राज कपूर यांनी छान सूट शिवला होता. तो सूट घेऊन प्रेमनाथ सेटवरून निघून गेले. सगळ्यांना कळे नाही कुठे गेले. आणि त्यानंतर 2 तासांनी प्रेमनाथ जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या अंगावर तो सूट नव्हता. त्यांच्या अंगावर 15 वर्षापूर्वी त्यांनी घातलेला एक फाटका सूट होता. हे बघून सगळेच हसायला लागले. राज कपूर यांनी विचारले, तुमने क्या किया? तेव्हा प्रेमनाथ म्हणाले, आपने जो सूट सिलवाया वो प्रेमनाथ के लिए था, मैंने जो सूट डाला है वो जॅक ब्रेगांझा के लिए. आपल्या या कॅरेक्टरची गरज ओळखून त्यानुसार आपल्या कॉस्ट्युम मध्ये स्वतःहून बदल करणारे प्रेमनाथ यांच्यासारखे अभिनेते लाभले. म्हणूनच बॉबी सारखा इतिहास घडला. असो, आता समेवर पुन्हा येऊया. चित्रपटाची कल्पना जिथून सुरू झाली तेव्हाच आपल्याला मी बोललो होतो की राज कपूर यांना कुठलाही मोठा स्टार घेणं शक्य नव्हतं कारण त्याचं बजेट नव्हतं. अगदी धर्मेंद्र, राजेंद्र कुमार यांनी सुद्धा गळ घातली पण राज कपूर त्यांना हेच म्हणाले, मी तुमची किंमत देऊ शकत नाही. इतकंच नाही तर तत्क्षणी ते सर्वात मोठे सुपरस्टार काकाजी अर्थात राजेश खन्ना यांना सुद्धा राज कपूर यांच्यासोबत काम करायचं होतं आणि तेव्हा राज कपूर यांनी त्यांना शब्द दिला होता की मेरे पास आपका बजेट नाही है. त्यामुळे बॉबीमध्ये राज कपूर हे राजेश खन्ना यांना कास्ट करू शकले नाहीत. परंतु नंतर जेव्हा सत्यम शिवम सुंदरमची बांधणी सुरू होती तेव्हा
तेव्हा राज कपूर यांच्या मनात खूप होतं की राजेश खन्नाला प्रमुख भूमिकेसाठी कास्ट करावं, मात्र काही कारणाने ते झालं नाही. आणि गमतीची गोष्ट अशी की ह्याची कारणं सुद्धा बॉबीशीच संबंधित आहेत. म्हणजे बॉबीमध्ये राजेश खन्ना येऊ शकले नाहीत म्हणून ऋषी कपूर आले, आणि ऋषी कपूर होते म्हणून कुठेतरी सत्यम शिवम सुंदरम मध्ये राजेश खन्ना कास्ट होऊ शकले नाही. ऋषी कपूर यांनी कुठेतरी राज कपूर यांना असं सुचवलं होतं का की बाबा काकाजी नको, काय झालं असावं नक्की, ती कहाणी ऐकूया पुढच्या भागात. मंडळी, आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.